जो प्रश्न आहे तो मी सभागृहाच्या समोर आणला। ठाण्यामध्ये असेल, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, मुंबई असेल, या सगळ्या ठिकाणी कोविड नंतर येलो प्लेटच्या ज्या छोट्या गाड्या आहेत, मोठ्या गाड्या आहेत, यांचा वापर हा सरासरी वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे हा जो वापर वाढलेला आहे याच्यामध्ये लोक मोठ्या प्रमाणात नोकरीला येत जात असतात। रात्री ज्यावेळेस या गाड्या पार्किंगला उभ्या असतात त्यावेळेस त्या कुठल्या तरी मोठ्या सोसायटीच्या बाहेर सर्व्हिस रोडवरती अशा ठिकाणी त्यांचं पार्किंग होतं, कारण त्या तिकडे त्यांना सेफ्टी सिक्युरिटी असते। हा प्रश्न सोसायट्यांमध्येही उभा राहिलेला आहे की बाहेरच्या गाड्या येऊन सोसायटीच्या बाहेर उभे राहतात आणि त्या पार्किंग करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न आहे की मग आमच्या गाड्या सुरक्षित राहणार कसे? त्यासाठी राज्य शासनाकडे मी या लक्षवेधीच्या माध्यमातून एक मागणी केली की दोन्ही वर्गांमध्ये एक संघर्ष परिस्थिती निर्माण होऊ नये, त्याच्यामुळे एक पार्किंग पॉलिसी राज्य शासनाने समोर आणली पाहिजे। एक पार्किंग पॉलिसी राज्य शासनाने ड्राफ्ट करून या दोन्ही वर्गांमध्ये संघर्ष होऊ नये, त्याला एक दिलासा भेटावा या दृष्टिकोनाने डेडिकेटेड पार्किंग प्लेसेस हे जर प्रत्येक महानगरपालिकेमध्ये असल्या तर निश्चितपणे एक शुल्क आकारून या गाड्यांना जर त्या तिकडे पार्किंग दिल्या तर जे पार्किंग करणारे आहेत त्यांनाही एक चांगली व्यवस्था भेटेल आणि सोसायट्यांच्या बाहेर ज्या नाहक गाड्या पार्क होतात त्याच्यामधनंही त्यांना सुटका भेटेल। या दृष्टिकोनाने प्रश्न मांडल्याच्या नंतर माननीय उदय सामंत यांच्याकडे आज या खात्याचा त्यांच्याकडे जबाबदारी होती, त्यांनी उत्तर देताना सांगितलं की या संदर्भात जी एक पॉलिसी ड्राफ्ट करण्याच्या दृष्टिकोनाने ॲडिशनल चीफ सेक्रेटरी UD यांच्या नेतृत्वाखाली एक समिती फॉर्म करून याच्यामध्ये दोन्ही सभागृहातले जे आमदार आहेत, विधान परिषद आणि विधानसभेचे आमदार जे या MMRDA मध्ये प्रतिनिधित्व करतात, त्या सगळ्या विधानसभेच्या आमदारांच्याकडनं सजेशन ऑब्जेक्शन घेऊन एक पॉलिसी ड्राफ्ट करून या संदर्भातला एक निर्णय राज्य शासन लवकरच घेणार आहे। तर विशेष करून सातत्याने हाच प्रश्न होतो की मुंबई असेल आणि बाजूची जी महानगर आहेत, ठाणे, नवी मुंबई सारखे परिसर असतील, वसई विरार असतील, कल्याणपर्यंत विस्तारलेला परिसर आहे, या ठिकाणी स्टेशनच्या जवळपास पार्किंगची मोठी समस्या निर्माण झालेली आहे।